त्या दिवशी माझ्यासोबत एक इन्सिडेंट झाला. माझ्यासोबत इन शॉर्ट मी जात होतो आणि वडाळ्याचा रोड होता. तर तिथे ना नो डाऊट त्या मुलांची पण चूक होती. ते ट्रिपल सीट जात होते, वरून त्याने हेल्मेट पण नव्हता घातला. आणि एक कॅज्युअल म्हणजे फॉर्मल्समध्ये एक माणूस होता. त्याने गाडीवरती पोलीस लिहिलेलं, त्याची पर्सनल गाडी होती आणि त्याच्यावरती त्याने पोलीस लिहिलेला. हा पण एक क्राईमच आहे. पण तरी पण त्याने त्याच्या गाडीवरती पोलीस लिहिलेलं. त्याने पण हेल्मेट नव्हता घातला. पण त्याने त्या तिघांना साईडला घेऊन त्यांची चावी काढली आणि त्यांना खूप असा म्हणजे एकदम रूडली त्यांच्यासोबत बोलत होता. हेल्मेट कुठं आहे, ट्रिपल सीट आहे, असं तसं. तुम्ही जर त्याला विचारताय तर तुझं हेल्मेट कुठं आहे ना, आणि तू ऑन ड्युटी आहेस का, नक्की तू पोलीसच आहेस, कशावरून आम्ही मानायचं ना तू पोलीस आहेस. आणि तुला चावी काढायचा अधिकार कुणी दिला? हा, त्यांनी चूक केली, ते लोक फाईन भरतील, तू फाईन मार. हे काय त्यांना पकडून धमकावायचं वगैरे. आणि त्याला फाईन बसणार आहे तर तू स्वतःवरती फाईन घेणार आहेस का? आणि तू तुझ्या पर्सनल गाडीवरती असा पोलीस वगैरे कसं काय लिहू शकतो? हे कितपत बरोबर आहे आता तुम्हीच सांगा मला. हे निसतंय ना, ह्या लोकांचा मनमानी कारभार चालू आहे. माझं जेव्हा पण मी कुठेही जातो ना, हे अशा ह्याच कारणावरून हे लोक आहेत ना, ओरडून आणि बोलून तुम्हाला दाबायला बघतात. दरवेळी आहे ना, घाबरायची गरज नाही आहे. कारण पहिली गोष्ट करून आहे ना, यांच्या ओरडण्याने, यांच्या धमकावल्याने घाबरायचं नाही आहे. कारण हे लोक असेच घाबरवतात आणि तुमच्याकडून मग 100-200 असं काढतात. नो डाऊट ते लहान मुलं होती, तर त्यांना एवढं कायदा वगैरे ह्याव त्याव समजत नसेल. पण त्याच जागी जर इतर कोण असता, जर मोठे कोण असते की वेल एज्युकेटेड माणूस असता, तो बोलला असता तू फाईन मार, मी फाईन भरेन, पण तुझा स्वतःवरती पण एक फाईन पडला पाहिजे. जेव्हा तुम्ही काउंटर क्वेश्चन करता ना, तेव्हा हे लोक तापतात आणि तेव्हा हे लोक दाबायला बघतात, तुमच्या अंगावरती वगैरे येतात. कारण हे मी खूप वेळा बघितलं आहे. जेव्हा तुम्ही काउंटर क्वेश्चन करता ना, हे जे तुमच्यासोबत स्कूलमध्ये व्हायचं ना, टीचर वगैरे तुम्हाला घाबरवून गप्पा बसायच्या, तेच आता हे लोक करायला बघतात. पण जर प्रत्येक जागी तुम्ही घाबरून गप्पच बसणार आहे तर कसं चालेल?